हाय सगळ्यांना, शुभ बुधवार. बुधवारची सकाळ आहे. मस्त बाजार बिजार आला घरी आणि अजून मी वरच आहे. अजून माझ्या गोदड्या काढायच्या राहिल्या. आणि तुरीची डाळ काही कोणी भळून आणून नाही राहिलं चक्कीवरून, कारण का कोणाला टाईमच नाही. आता वावरातले कामं लागले बंधूच्या मागं. बंधू सकाळीच वावरात जातात. पराठे येसनं काळाकुड्या येसनं झाल्या बंधूच्या चालू. तिथून आल्यावर एवढं थकतात की काही वर आले होत नाही. तर काय मग. आणि विशेष म्हणजे तुरीची डाळ नाही घरी. आता तुरीची डाळ घरी नाही तर आई म्हणते 1-2 किलो दे, मी आणतो चक्कीतून काढून. कारण की डाळ एकदम तयार होईल आहे, फक्त चक्कीतून काढूनच आणा लागते. तर मग आईनं असं जुगाड लावला की 2-3 किलो आणतो मी भरडून आणि सकाळी द्यावं लागते मग आईले डाळ काढून. आता 2 किलो काढू का 3 किलो काढी ते नाही सांगितलं. विचारून येतो. आई अव 2 किलो काढू का 3 किलो? 2च किलो काढा लागते. काऊन का आईले खा वाटू राहिली गोड भाजीसाठी लागते तुरीची डाळ. आता ते 2 किलो आणते चक्कीतून काढून, म्हणजे दळून. बाकीची तर काही आणत नाही. ही झाली 2 किलो डाळ. आता 2 किलो डाळ दळून आणली बिचारी. काय करणार आहे, घरच्या लोकायले टाईमच नाही तर एवढी सगळी ज्ञान फळून आणावतं. आपण त्या घमिल्यात बसली तर पाहिजे 3 किलो. काही 2 किलो म्हणते, काही 3 किलो म्हणते. हिचंही काही समजून नाही राहिलं का आहे तर. चाल घेवला जात नाही. आलो मग मी. एवढ्या गोदड्या काढून थांब. आणली का दय करून माय ब्रश करायच्या पोटात. कोणाच्या तिथून आणली? खावा लागते ना, खाणं आहे ना. मग काय मागं चर्याचं काय काम नाही. आपल्या अंगात मस्ती होती तर सारच होतं. मस्ती होती तर म्हणजे एवढं चुंबडं तू नेत असते का उचलून? 2 खेप. आता ते 2 खेप ती टाकत नाही ना. विकल्यापेक्षा घाम फुटला बघितलेलं आणलं. अरे आईनं आणली बी डाळ करून. मी ब्रश नाही केला तर आईची आली डाळ 2 किलो. 3 किलो होती बरं. ते किती सांगितली? आता ते 6 पायलट दिली सांगितलं बाई. हो ते त्या 6 पायलट दिली का माझ्यावर काही पैसे नाही म्हणजे मग काय तेव्हा हिशोब धरी मी. आता आम्ही शकून गेले आणि मी शकून गेले. म्हणजे डाळ काहीच नव्हती का घरात? नाही गेला म्हणजे माझ्या घरचा नाही. एक डब्बा डाळ विसणी आणली होती. अरे डाळ मस्त पडली पण असं वाटू राहिलं. मधून वाटून राहिलं. हा कण जरा जास्त पडला. मॅच पाडायला लागला. मॅच कण पोळी दे पण डोळे नको पोळी देऊ बाई. हां पण आम्ही ते जुने खातो. पण त्याच्यातून नाही घेत आम्ही. बारक्या सैनीनं गावला बेसन आणा ना त्यात दळून कणाचं. डाळ टाकली बेसन. गेल्या आरती आपण खिचडी खाल्लं म्हटलं बेसन असतं याचं तुझीच्या कणाचं हरभऱ्याचं डाळी. ते बी ओरिजिनल सोयाबीनचं काम नाही ना. काय जातच काम नाही. दुकानात सारं सोयाबीनचं बेसन येते. हा ना, वाया नाही जमत आम्ही घेऊन आणतो. तर आज निघला तुरीच्या डाळीले दिवस, म्हणजे दळून आणायचा. आणि ते बी 3 किलोच डाळ दळून आणले आई ना, कारण का आईला एवढं मोठं वजन घेऊन जाता येत नाही. आणि आई लागली आता पाखडाले. डाळ इथली मस्त पडली का 1 नंबर. एकदम ओरिजिनल डाळ आहे. अशी सुपानं पाखडून घेऊ राहिली ते.
आणि पहिले पाकडून घेऊ राहिली कण. आता कणच एवढा पिवळा धम दिसू राहिला तर डाळ किती पिवळी धम असेल विचार करा तुम्ही. डाळ अजून पाकडायची राहिली आणि एकदम ओरिजिनल डाळ आहे. शेतकऱ्याच्या घरी बनवा लागते पण कामं किती असतात बाई वा. काम सकाळी उठल्यापासून ढोरा वासरायचा, बकरायचा, शेण पाणी, अन्न. काही लोकांना खायचेच कामं असतात पण मग घरात काही नसते. शेतकऱ्याच्या घरात सगळं असते पण खायला टाईम नसते. चला मग आजचा बुधवार बाजाराला आणि सकाळीच आईनं डाळ आणली 3 किलो दळून. आता ते मध्ये तिला पाकडून द्यावं लागते कारण का तिला खायची होती घोड भाजी. आता घोड भाजी म्हणलं का आमच्या अकोला जिल्ह्यात लय जरा जास्त चालते, महाराष्ट्रातही चालतं वाटते आहे ना. आणि घोड भाजी म्हटलं की आमच्या महाराष्ट्रात उन्हाळ्याची भाजी म्हणजे घोड भाजी. एवढी फ्रेश भाजी होती आज बाजारात का लय. आईनं लगेच 3 किलो डाळ लगेच दळून आणली घोड भाजी करायसाठी. तर जराशी डाळ पाखडली आहे ना, आता आईला डाळ पाखडून द्यावं लागते मले. आणि घोड भाजी टाकली बी चुलीवर स्वयंपाक करावं लागते म्हणून हे शिजायला टाकली बी पाकडून म्हणजे जो कण येते तुरीच्या डाळीचा त्याच्यात एक नंबर लागते. चला तर मग मी घेतो आता एवढी डाळ पाखडून. सकाळी धुळल्या धाळल्याचे कामं आंघोळीच्या पहिले. आणि आमच्या आईचं चालू आहे बाजार निवडणं कारण तिची तब्येत बरोबर नाही. पण आज तिला खाऊ वाटलीशी घोड भाजी म्हणून तिनं आज सकाळीच डाळ आणली दळून. आणि घरची डाळ सगळी संपली होती. उसणीपासणी केली. आता उसणपासनं किती देतील लोक म्हणून 3 किलो डाळ आणली दळून तिनं आज. मग सोयऱ्या धारायला द्यावं लागते तर जराशी शिल्लक करा. 3-4 पायल्याची करतो तर 1 कठ्ठ्याची करा म्हणजे वर्षभर आपल्यालाही टेन्शन नाही आणि सोयऱ्या धारायलाही टेन्शन नाही. ते नाही समजत. हो बाई हेच तर 5-6 पायल्याची भाजी जाते पण करावं लागते. 5-6 पायल्याची भाजी जाते वयानुसार. हो. आईची घोड भाजी होऊन एकदम ओके. भाजी शिजून बिजून आणि मला अजून कशात काही नाही. आणि आईचा चालला जायचा कनर निसणं. मला अजून स्वयंपाक राहिला आणि सगळंच राहिलं. कपडे लत्ते धुवून घेतले आता मी आणि आंघोळ करून घेतली मस्त. आणि आईची डाळ पाकडून दिली आंघोळ करायच्या पहिले. आता तुम्हाला तर माहिती आहे आंघोळ करायच्या पहिले मी धुळण्याचं काम तर कोणतं बी करतो पण आंघोळ केल्यावर नाही जमत. चला आता मी बी लागतो स्वयंपाकाला. आज बनवायचं आहे मला. ओहो आंबे तर फ्रीज मध्ये ठेवून खराब होऊ राहिले. पायाले असा डाग लागला. आमरस म्हणजे रस आणि पुरी. आता रस आणि पुऱ्याच करतो मी कारण का मान्य करायला चूल नाही रिकामी. चूल हाय तर ऊन जास्त झालं आणि चुलीवरच मांडे गोड लागतात आणि चुलीवरच मांडे येतात मला. आणि गॅसवरचे मांडे एकदम जळतात आणि पैतात. आणि आता गॅसही बचावून ठेवायला लागते. आज जर मांडे खाल्ले तसं काय मग जेवणही करायला भेटणार नाही, पोळी भेटणार नाही, तो कोणतेही भेटणार नाही. मिक्सर मधून काढतो आता रस मस्तपैकी. पहिले चहा बी राहिला अजून प्यायचा कारण आंघोळ व्हायच्या पहिले मी तर काही चहा पेत नाही. लागलं तरी काय माझ्या गळ्याले